हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे ना सकाळी सकाळी मूर्त्या आल्या होत्या सिनेमातीच्या. म्हणजेच ना एकदा माझ्याकडे एक ताई आली होती, तर ती मला म्हणली की तुम्ही गल्ल्याच्या मूर्त्या घेतल्यात का? गल्ल्याच्या मूर्त्या घेतल्यात का? 2-4 वेळेस म्हणल्या. मला त्यांचं बोलणं काय समजलंच नाही, गल्ल्याच्या मूर्त्या म्हणजे नेमकं काय असते. तर नंतर त्या बोलल्या की गल्ल्याच्या मूर्त्या म्हणजे चिनी मातीच्या, जे दारावर विकायला येतात ती चिनी मातीच्या मूर्त्या घेतल्यात का तुम्ही? तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा, त्याला गल्ल्याच्या मूर्त्या म्हणतात का. तर मग ते त्याच मूर्त्यावाल्यापाशी आम्ही ते कुंड्या घेतल्या होत्या महागा. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये महागा 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर 2-4 जणांना त्या कुंड्या खूप आवडल्या, तर त्यांनी पण मागवल्या. त्यामुळे मग काल आल्या होत्या सकाळी सकाळी, तर त्यांच्यासाठी 2 कुंड्या घेऊन ठेवल्या होत्या. आणि इथे ना काटीशेव बनवायची होती. बरेच दिवस झालं काटीशेवाचं पीठ राहिलं होतं. आज करू उद्या करू म्हणण्यानं श्राद्ध पण येऊन गेलं. मग पुन्हा म्हणलं आता नको राडा घालायला, आणि पुन्हा पण विसरून गेलं पीठ आहे डब्यात म्हणून. मग काल एक लक्षात आलं, अरेकडे मला पीठ आहे, खूप दिवस झाला ते ठेवलं आहे, आता खराब झालं का कसं काय माहिती. एखाद्या वेळेस पीठ खूप दिवस ठेवलं तर त्याला आळ्या पण लागू शकतात, जाळ्या वगैरे. त्याच्यामुळे म्हणलं आता खराब झालं पीठ, नाही काही राहणार चांगलं आता, कारण दिवाळीहून पण 1-1.5 महिना होऊन गेला आता. त्याच्यामुळं वाटलं की आता नाही चांगलं राहणार, पण चांगलं राहिलं होतं पीठ. नंतर काढून चाळून वगैरे बघितलं, पण काही नाही निघलं, पीठ चांगलं होतं. त्याच्यामुळे मग लगेच मळून ठेवलं. शिवानी म्हणली होती मी करते म्हणून, पण तिला मळायला वगैरे येत नाही, त्यामुळे मी मळून ठेवलं. आणि नंतर मी थोडं म्हणजे निम्मं मी केलं. तोपर्यंत तर माझ्याकडे गिऱ्हाईक आलं लगे. कारण मी कोणतं काम करते आणि ते पूर्ण माझं काम झालं असं तर कधी होतच नाही. कोणी ना कोणी ब्लाऊज टाकायला तरी येतं, कोण ब्लाऊज न्यायला तरी येतं, कोण कशाला तरी, कंटिन्यू चालूच असतं. त्याच्यामुळे मग राहिलेलं काम तिलाच करावं लागतं. मी किती बी म्हणलं ना पोरींना आता कोणतं काम करू नाही द्यायचं म्हणलं ना, तरी कोणीतरी येतं ब्लाऊज टाकायला, आणि मग मला उठावंच लागतं कस्टमर आलं की. तर तसंच झालं बघा. मी निम्मे काठीशेव केले की लगेचच त्या एक ताई आल्या ब्लाऊज टाकायला. नंतर मग शिवानीनं मी आता करायला बसले की लगेच गिऱ्हाईक आलं माझ्याकडे. मला लगेच उठावं लागलं, माझी जागा शिवानीने घेतली लगेचच. होत आलं एवढी केली आहे, पण लई छान झाली काठीशेव. खरंच तुम्ही वचाल तिथं नटायला लागली स्वतःलाच, पण खरंच छान झाली. कुरकुरीत झाली, एकदम मस्त झाली, खायला पण छान लागायला लागली. चालू आहे इथं करायला. बघू का इकडं? तुम्ही म्हणता सर आता दिवाळी नाही, काही नाही, सण नाही, वार नाही, कसं केलं आता तर बोलण्याचं रडत व्हायला लागलं. लक्ष्मीमधलं ना, हां दिवाळीमधलं पीठ राहिलं होतं. आज करू उद्या करू म्हणण्यामध्ये एवढ्याच दिवस गेलं, करणंच नाही झालं. त्याच्यामुळे मग आज मुहूर्त लागले. तिकडे काकूंसमोर ज्वारी चाळायला लागलेत. ज्वारी घेतली होती 50 किलो, तर त्यांचं तिकडे काम चालू आहे. इथं माझं चालू होतं, शिवत करत होते थोडंफार मी, थोडंफार तिनं थोडंफार म्हणून. माझ्याकडे लगेच गिऱ्हाईक आलं म्हणून मला उठावं लागलं. तर आता आले बाहेर थोडीफार मदत करायला म्हणून, काहीतरी आपला पण हातभार. तसं तर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. पोरींना एवढं नाही जमत, कारण तिखट मीठ थोडं कमी जास्त होतं. ह्याला तिखट मीठ असलं तर छान लागतं, नाहीतर मग नाही लागत. त्यामुळे मग पीठ मळून दिलं आणि हिला म्हणलं नजर लागायली तुझीच मोडायला लागली. बघा माझीच नजर लागायला लागली म्हणा, छान झाले म्हणून. जाऊ दे, कर कसले बी काय नाही होत त्याला. आपल्याला का रुकवतात ठेवायचेत का? गोल गोल नाही झाले तरी चालते, वाकडे तिकडे कर कसे तरी. आणि त्यानं वाटून कामं दिले होते. समूह खूप कालवा करते, खूप म्हणजे खूप कालवा करते, त्यामुळे तिला काकूकट पाठवलं होतं ज्वारी चाळायला. आणि शिवानी इथं माझ्यापाशी करत होती. शिवानीचा एकदम छान स्वभाव आहे. तिचा शब्द विकत घ्यावा लागतो. पण समूहसोबत भांडणं करायचं करताना म्हणलं ना, अरे बाप रे बाप, इतके भांडणं होतात ना, वाटतच नाही ही शिवानी आहे का म्हणून. असं बाहेरचं कुणी आलं ना, बोल म्हणलं ना, शिवानी बोल की नको, शिवानी बोल की नको, तिच्या तोंडाचा शब्द निघत नाही. पण समूहसोबत भांडायला म्हणलं ना, तर मग 100च्या स्पीडनं चालू असते दोघीचं.
त्याच्यामुळे मग दोघीला वेगवेगळं ठेवलं होतं. कुठं पण झालं तर बहिणी असलं ना तसंच असतं. तुमच्या पण घरी असंच असेल मला माहिती आहे आमच्यातल्यासारखंच, कारण बऱ्याच बायकामध्ये ते आमच्यात पण असंच आहे, आमच्यात पण असंच आहे. पोरी असल्या ना असंच होतं. कारण आमच्यात आम्ही तिघी बहिणी होतो पण आमचे कधीच भांडणं होत नव्हते. आत्ता पण होत नाही, आणि पहिले लहान होतं तेव्हा पण कधी आठवतच नाही आम्ही भांडणं केलात म्हणून. पण आताचे लेकरं बाप रे बाप असले आगाव आहेत ना खरंच. त्यांना मारलं हाणलं किती बोललं तरी काही कळत नाही. पण आता तरी पहिल्यासारखे आईवडील कोणी कोणाला मारत नाही. ते पहिले आईवडील खूप मारत होते लेकरांना, आणि सर पण तसेच होते. पण मॅडम नाही मारत आता, म्हणजे आईवडील पण नाही मारत आणि मॅडम सर पण नाही मारत लेकरांना आता. तर असं चला आता इथं माझं म्हणजे मी समोर मोबाईल ठेवला होता आणि समोर मोबाईल ठेवून माझं बोलणं चालू होतं. इथं कसं होतं ना, तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये मी म्हणले होते की असं मला मोबाईलमध्ये कॅमेऱ्याच्या समोर बोलायला खूप आवडतं, खूप बोलावं वाटतं मला पण ना काय बोलावं काय नाही, एखाद्या बोलत आपलं चुकतं का काय बोलणं. आणि माझी भाषा जी आहे ना ती अशी आहे ना, तर माझ्या भाषालाच बरेच जण हसतात. त्याच्यामुळे मग मला कोडं पडतं की मी माझ्याकडून काही चुकीचा शब्द जातो का काय असं वाटतं. त्याच्यामुळे मी थोडं टाळते असं समोरासमोर बोलायला. पण इथं माझं बोलणं अर्धा राहत होतं, त्याच्यामुळे मी इथला पण आवाज कट केला. तरी पण थोडा ठेवते इथला आवाज मी आता. पोरींना क्लास शिकवा, थोडी मदत होती तुम्हाला, थोडी मदत होती. पण कसं असतं ना, जिथं ज्यांची आई शिकते ना त्यांना तिथं किंमत नसते, आणि जिथं कोणी शिकणार नसतं तिथं त्यांना किंमत असते. बाहेर क्लास लावा वाटतं त्यांना पैसे भरून, आणि घरी मी स्वतः शिवते. माझी परेशानी बघते तर किती परेशानी होते, काय होते, क्लासचं काय असते. तर त्याच्यामुळं ना त्यांचा इंटरेस्ट राहत नाही. आणि कोणाच्या घरी शिवणार कोणी नसतं, त्यामुळे मग त्यांना वाटतं की आपण शिवायला पाहिजे, 4 पैसे हातावर येते, शिवायला पाहिजे वाटते. तर चला म्हणलं इथं थोडासा तरी माझा बोलायला आवाज ठेवू म्हणून, त्यामुळे मग थोडासा ठेवला. आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलत मी इथं मंद जाळावर मी काटेशेव तळायला चालू होते. कारण जाळ जर जास्त लावलं ना तर मग ते काटेशेव मधून कच्चे राहते आणि मग नरम होते काटेशेव. त्याच्यामुळे मी इथला पुढचा आवाज डिलीट मारला, कारण माझं बोलणंच राहून जात होतं. आता बसले शिवायला, आता लगेचच आता थोडंसंच राहिले, आता एवढं पीठ राहिले तर तेवढं आता शिवानी करते म्हणली, त्यामुळे मी आले शिवायला. मला आता हे ब्लाऊज शिवायचं आहे, पण आता याला मला ना मॅचिंग रीळ भेटून गेले. एक तर त्याने अस्तर आणून दिलं मॅचिंग भेट नाही म्हणून, तर आता मला रीळ भेटणं गेले. किती वेळ झाला रीळसाठी परेशानी व्हायली. आता हे जरा गडद व्हायलेत रीळ. दुसरा एक आहे तर तो फेंट व्हायला जास्त, हा मेहंदी कलर सूट व्हायला वाटायला लागले. पण आता काय म्हणते गिऱ्हाईक काय माहिती आता. तर असो, मगाशी मी बोलत होते अर्धच. काय होतं ना, हे ब्लाऊजचं वाटतं की एवढी शिलाई घेते तेवढी शिलाई घेतात म्हणून, पण परेशानी एवढी होती ना, सगळं हातातलं जशाला तसं काम सोडून, एक एकदा जेवण सोडून सुद्धा गिरायकाला बघावं लागतं, आणि हातातलं काम सोडून शिवून द्यावं लागतं. तेव्हा कुठं पैसा बघायला भेटतोय. आणि माझी परेशानी बघून पोरींना पण नको वाटतं शिवायला. प्रत्येकाला वाटतं पोरींना शिकवा म्हणून. बाहेरचं गिरायक माझ्या मागं लागले की तुम्ही शिवण क्लास घ्या, आम्ही 1,500 देतो, 2,000 देतो महिन्याला तुम्हाला म्हणून. पण टाईमच भेटत नाही मला. दिवस कसा जातोय आणि दिवस कसा म्हणजे उजळतोय हेच कळत नाही. एवढं म्हणजे संध्याकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत शिवत बसावं लागतं, तरी जास्त गिराईक उरकत नाही मला शिवायचं. आणि किती बी नाही म्हणलं तरी बी कट करायचं, काज्या गुंड्या करायला शिवानी असते. त्याच्यामुळं ना माझी इतकी परेशानी बघतात ना पोरी. आणि एखाद्या वेळेस समजा बिघडलं थोडं पण, कुठं काय झालं तर गिराईक लगेच माघार येते, ब्लाऊज बिघडलं म्हणून. मग त्यांना सगळं दुरुस्त करावं लागतं, दुरुस्त करून द्यावं लागतं हातातलं काम सोडून. एकदा ना जेवता उठून एखादं ब्लाऊज शिवून द्यावं लागतं, म्हणजे फिटिंग करून द्यावं लागतं. मग परेशानी माझी बघून ना पुरींना वाटते की नको बाबा मला शिवण क्लास करायचं. शिवण क्लास वाटतं तेवढं सुखाचं काम नाही, नको म्हणून ती काही करत नाही का. पण बाहेरच्यांना वाटतं पोरी हाताखाली असून पण ह्यानी पोरींना शिकवत नाही, ते गिराईक महागारी पाठवते असं वाटतं बाकीच्यांना. पण तसं नाही, कोणाला काय पैसा नको वाटतं का. पण पोरींना नको वाटतं शिकायचं. जेव्हा त्यांचं लग्न होईल तेव्हा त्यांना किंमत कळेल की बाबा स्वतःचे तरी ब्लाऊज शिकणं किती महत्त्वाचं होतं. म्हणजे त्यांना पण वाटतं की पोरींच्या अंगात काहीतरी कला असावी, त्यांनी शिकायला पाहिजे काहीतरी थोडंफार. पण त्यांचा इंटरेस्ट नाही. कसं असतं कोणत्या पण कामामध्ये मनातूनच माणसाला प्रत्येकाला शिकण्याची ओढ पाहिजे, मनातून असतं तेव्हा माणूस शिकवतं. पण तेव्हा त्यांना तशी ओढ नाही. तसं तर शिवानीचं थोडाफार मदत होती मला कधीतरी, पण एकच मशीन असल्यामुळे दोघीचा उपयोग होत नाही आमचा. म्हणजे मीच कंटिन्यू मशीनवर बसलेली असते, त्यामुळे तिला शिवायला असा टाईम भेटत नाही. थोडेफार कधीतरी अस्तर वगैरे जॉईंट करून देते मला तिनं, पण बाकीचं नाही जास्त, तिला पण नाही जमत. एखाद्या वेळेस माफ येते काढ स्वतः ब्लाऊज शिव म्हणलं तर ती म्हणते नको बाई मम्मी, तूच आता ह्यात पडलीस तर आम्हाला पण त्यातच पाड असं म्हणते ती. तिला पार्लर शिकायची इच्छा आहे जास्त करून. तसं पण पार्लरला बऱ्याच बायका येतात तिच्याकडे थ्रेडिंग वगैरे करायला, कोण केस कटिंग करायला. पण जास्त बाकीचं पार्लर जमत नाही अजून. त्याला कमीत कमी
2-3 महिने 4 महिने तरी तिला प्रॅक्टिस हवी. अगर एखाद्या पार्लरच्या दुकानामध्ये तिचे ट्रेनिंग व्हायला पाहिजे चांगली, तेव्हा नवरीचं मेकअप वगैरे घ्यायला येते. पण आमच्या गावातून जाण्याची सोय नाही, त्यामुळे मग तिचं पार्लर पण अर्धच झालं आहे ना, अर्ध तसंच राहिले. लातूरला 3 महिने राहून केलं होतं, पण बाकीचं पुन्हा काहीच झालं नाही तिला करणं. त्याच्यामुळे मग आता फक्त थ्रेडिंग आणि केस वगैरे कटिंग करायला येतात बायका तिच्याकडे भरपूर. कारण आमच्या गावात पार्लर पण नाही, कुठं शिकलं तर चालणार आहे चांगलंच, पण नाही येतं. आणि ज्याच्या अंगात कला आहे ना, कुठं सांगितलं ज्याच्या अंगात कला आहे ना, ते माणूस कधीच उपाशी राहत नाही. मग ते दुनियाच्या कोणत्या पण कोपऱ्याला जाऊ द्या, पण ते माणूस कधी उपाशी राहत नाही. त्यामुळे आमच्या त्यांना वाटतं की कला असावी पोरींच्या अंगामध्ये, काही ना काही. शिक्षण महत्त्वाला येत नाही, पण कला खूप महत्त्वाला येते माणसाची पोट भरण्यासाठी. त्याच्यामुळे मग मला वाटतं की एका तरी पोरींने काहीतरी करायला पाहिजे. शिवण क्लास तर काय टेन्शन नाही त्यांचं. आता नाही भले शिकले त्यांनी, तर लग्न झाल्यावर तरी त्यांना वड लागणारच आहे. नंतर स्वतःचं शिवण्यापुरतं तरी त्यांनी शिकणारच आहे, तेवढी मला गॅरंटी आहे त्यांची. आणि पार्लरचं तर आता शिवानीचं झालं आहे निम्म, बऱ्यापैकी निम्म झालं आहे म्हणायचं, निम्म राहिले तिचं. तसं तर बघू, जसं जसं जमलं तसं एक 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 तसं तर सगळ्याच कला अंगात राहावं वाटते. पण सगळंच सर्व गुणसंपन्न असं कुणी नसतं. आणि सगळं बी शिकवायचं म्हणलं तर त्याला पैसा पण भरपूर लागतो, पैशाशिवाय तर काही नाही. त्यामुळे मग जाऊ द्या म्हणलं, जे आहे ते आहे. तर असं मी काठीशेव करत होते, ती बोलत बोलत विषय निघला क्लासचा, म्हणून मी आता इथे सांगितलं तुम्हाला. मी आता शिवायला आले, थोडं राहिलेलं ती शिवानी करते म्हणून म्हटलं चला बोलणं कंप्लीट करावं. कारण मग अशी थोडं 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 अर्ध बोलले होते. मग माणसाला काय वाटतं, ही किती स्लोमध्ये बोलायलेत, किती दमानं बोलायला लागलेत, केव्हा ह्यांचे शब्द ओळखायचे एक असं होतं. त्याच्यामुळं मग मी घरात येऊन आता डबल बोलले, तुम्हाला सांगितलं. तर असो, माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत ना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला आता इंटरेस्ट येत नाही, आणि असं बोलायला पण मला टाईम भेटत नाही. आज थोडंसं निवांत भेटलं आहे, तिकडं काकू ज्वारी चाळायला लागलेत म्हणून तरी मी मला बोलायला टाईम भेटला नाही. ते बोलायला टाईमच भेटत नाही कसला. कोण ना कोण गिराईक तरी येतं आहे, नाहीतर मग काकू तर बसलेले असते तिथं. मग मी बोलायले का नाही, काकू मध्ये मध्ये बोलतात काहीतरी. त्यांना वाटतं की कुणाला बोलायला लागली, काम सोडून बोलतच बसते असं वाटते, म्हणजे फोनवर बोलत बसते काय असं वाटते. म्हातारी माणसं म्हणल्यावर त्यांना पहिले त्यांनी काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांना वाटते की काम सोडून बोलत बसणे बिना कामाचं. त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करायला नाही जमत. आणि ना असं होतं बघा, मी काय बोलत होते माझ्यात लक्षात नाही आता. व्हिडिओचं सांगायचं होतं मला. देवानं मला देऊन बघितलं होतं, पण मला त्याची किंमत कळायला नाही आणि घ्यायचं कळायला नाही. मी कसं तुम्हाला आताच म्हणले की मी स्वतः शिवते म्हणून पोरींना किंमत कळत नाही क्लासची काय असते, तर पण बाकीच्या पोरी क्लास घ्या म्हणून मागं लागले. तर तसंच माझं झालं आहे. मी सगळे पहिल्यापासून घरातलेच व्हिडिओ टाकले, पण मला एक कमेंट आली, त्यामुळे मग मी एक व्हिडिओ फक्त ब्लाऊजचा टाकला होता. तर आत्ता तो व्हिडिओ 2,03,000 पर्यंत गेला आहे. व्हिडिओ एवढ्या लांबपर्यंत पोहोचला आहे. एकाच व्हिडिओचे नाही म्हणलं तर मला $25 आले असते, पण मध्ये माझे काय करणार डॉलर महागारी गेले, त्यामुळे मग आता हे झाले. बाकीचे एक पण व्हिडिओ चालत नाहीत. बाकीचे कोणते आहेत, हा एक म्हणजे 1K 2K 2K 3 असं तसं चालले महागटले व्हिडिओ. पण आत्ता पुढचे जे व्हिडिओ आहेत ना, ते मला इंटरेस्टच नाही राहिला. त्यामुळे मग मी कधी टाकते कधी नाही, कधी टाकते कधी नाही, टाईम चुकून व्हिडिओ टाकते, त्याच्यामुळे व्ह्यूज येत नाहीत. त्याच्यामुळे माझा इंटरेस्ट राहिला नाही व्हिडिओचा खरं तर. आणि जास्त मी लोड पण घेत नाही आता व्हिडिओ टाकायचा. पण म्हणलं चला जोपर्यंत चलतील तोवर चलतील, देवाची इच्छा असेल तर येईल एक तरी पेमेंट. मला नसेल तर मग राहू द्या, आपली तरी हाऊस म्हणून केलेलं यूट्यूब चॅनल चालू आहे, तर ते हाऊस म्हणून तरी राहील. कधीतरी आपल्या म्हातारपणाला तर आपल्याला व्हिडिओ बघता येईल अशा हिशोबाने ठेवले मी. कुठं बाहेर फिरायला वगैरे तसं तर जास्त करून फिरण्यात येत नाही, कधीतरी 6 महिन्याला जाण्यात येते. तर तेवढंच आपल्या मोबाईलमध्ये फिट राहतं, मेमरीमध्ये आपल्या काहीतरी. त्याच्यामुळं मग मी चालू ठेवलं आहे. तर असं जाऊ दे आता, चला मला शिवायला बसायचे. ज्वारी त्यांची नीट करून झाली, पुढचा व्हिडिओ पण मला एक एडिट करायचा राहिलं, तर तोच आता एडिट करते मी. तर चला बाय.